बाळासाहेबांची बॉडी 2 दिवस का ठेवली होती असा सवाल रामदास कदम यांनी केला। बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले असा सवाल सुद्धा रामदास कदम यांनी मेळाव्यातून केला। उद्धव ठाकरे यांना राजकारणातून कायमचं उद्ध्वस्त करा असा घणाघातही रामदास कदम यांनी केलाय। 2 दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी का ठेवली होती उद्धवजींनी? तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं? आम्ही खाली बसलो होतो। 8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय। 8 दिवस मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलोय। सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी? कोणतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते। ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते? काय नेमकं होतं? सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये। आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे, बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं, कधी झालं, त्यामध्ये सही कुणाची होती, कोणाचं नाही माहिती। का माहिती? अरे तुम्ही आम्हाला काय शिकवता? शिवसेना आम्ही मोठी केली, शिवसेना मोठी आम्ही केली, जेल आम्ही भोगलेत, तुम्ही आम्हाला संपवताय। 2012ला झालेली घटना आज 2025ला रामदास कदमांना काही काम नाही का? आणि यात शिवसेनेची सत्तेची फळं चाकली, 5-5 वर्ष मंत्रिपद भोगले, त्या ह्या सगळ्या गोष्टी का आठवल्या नाही? मला वाटतं आता ह्या गोष्टी आठवणं म्हणजे नमक हरामी असं मला स्पष्ट मत आहे। पण आता त्यांनी अशा प्रकारचे गंभीर स्वरूपामध्ये बोलले की त्यांनी मोठ्या साहेबांचे ठसे घेतले पार्थिव होते का रामदासभाई तिथे? रामदासभाई होते का तिथे? येऊ देत होतं का त्यांना कोणी वरती? त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या काही ना काही खोटं बोल पण रेटून बोल असा रामदासभाईंचा स्वभाव आहे, तशा पद्धतीने ते बोलले। मातोश्रीवरती होतो, बाळासाहेबांच्या पूर्ण आजारपणामध्ये आम्ही तिथे होतो, शेवटपर्यंत होतो, आम्हाला माहिती आहे। आता ह्यांच्या तोंडामध्ये कोणी जर शेण कोंबला असेल भीतीपोटी आणि ते आता उगाळत असेल ते तुम्ही काय करणार? शिवसेना प्रमुखांना जाऊन 1 दशक लोटत आहे, शिवसेना प्रमुखांना 100 वर्ष आता होत आहेत, आणि अशा प्रकारची वक्तव्य करणं हा ज्या शिवसेनेनं तुम्हाला आम्हाला मोठं केलं, मी म्हणत नाही तुम्हाला आम्हाला मोठं केलं ज्या बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांच्याशी बेमाने अशा प्रकारचं वक्तव्य करणं